नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर मालेगावात जमाव आक्रमक झाला. आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. आक्रमक मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी त्यानंतर लाठीमार केला. डोंगराळे गावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर हा संपूर्ण जमाव आक्रमक झाला. आक्रमक मोर्चेकऱ्यांनी त्यानंतर कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या मोर्चेकऱ्यांवर लाठी हल्ला पोलिसांनी केला. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी. ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्यासाठी देण्यात यावेत, अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे. लोकांचं म्हणणं त्याला आमच्या हवाली करा, तसंच त्याला मारा, जसं या पद्धतीने हाल करत आमचे, हे योग्य आहे लोकांचं म्हणणं. मला इथे पट्टा आहे, पण तसा कायदा त्याला दुजोरा देत नाही, म्हणत नाही. आणि म्हणून याच्यावर एकच जिल्हा फास्ट ट्रॅक मध्ये टाकून त्याला तात्काळ फाशी देणं, त्याला त्याच्यावर कठोर त्याला शिक्षा करणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून मी काल रात्री उशिरापर्यंत त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये त्या ठिकाणी होतो. 2 तास मी त्या ठिकाणी थांबलो. त्याच्या सगळ्या पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो, गावकऱ्यांना भेटलो, त्यांच्या भावना समजून घेतल्या. आणि तिथे त्यांची मागणी होती की इथे पोलीस चौकी पाहिजे. इथे आम्हाला 30 किलोमीटर दूर आहे मालेगाव पासून. तर ती मी लगेच तात्काळ बोललो, मुख्यमंत्री मोदी परवानगी घेतली, बोललो. आणि आजपासून तिथे एक आउटपोस्ट आम्ही त्या ठिकाणी केलं. 4-5 पोलिसांचा स्टाफ, एक PSI, 4 हवालदार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर मालेगावातील जनता आक्रमक झाली होती. या घटनेचे पडसाद हे राज्यभर ठिकठिकाणी सुद्धा उमटले. अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा करण्यात आली आहेत. तर नाशिकच्या मालेगाव येथील डोंगराळे गावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये तणावाची परिस्थिती ही निर्माण झाली होती. चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिक आक्रमक झाले. मालेगावातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यातील स्वारगेट चौकात आंदोलन केलं गेलं. आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन केलं गेलं. आरोपीच्या फोटोला महिलांकडून जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं गेलं. बारामतीमध्ये सुवर्णकार समाजानं मुकमोर्चा काढला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं. हे ठिकठिकाणची आपण दृश्य पाहतो. या घटनेचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटले. मालेगाव, बारामती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकठिकाणी नागरिक आक्रमक झाले. मालेगावमध्ये ही घटना घडली होती. एका आरोपीनं 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर याचे पडसाद सर्वत्र उमटले. मालेगावामध्ये नागरिक आक्रमक झाले होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या घटनेचा निषेध केला गेला. नाशिकमध्ये सुद्धा मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला गेला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनं या घटनेचा निषेध केलाय. ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद हे उमटले. नागरिक आक्रमक झाले. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्यासोबत जोडलेले आहेत. संतोष, या घटनेचे राज्यभर सुद्धा पडसाद उमटलेले आहेत. मालेगावमध्ये कशी स्थिती होती? आज दिवसभर मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचेच वातावरण होते. मालेगावमध्ये आज बंद जे आहे हा पूर्ण शांततेमध्ये करण्यात आला. मात्र या ठिकाणी जेव्हा मोर्चा निघाला त्यानंतर जमाव जो आक्रमक झाला, आक्रमक जमाव जेव्हा न्यायालयाच्या आत गेला तेव्हा तो गेट तोडून मध्ये लोक जेव्हा घुसले, त्यानंतर तिथे जी परिस्थिती होती ती अत्यंत भयानक होती. आणि तिथे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर पळापळ देखील झाली. तर काही आंदोलकांनी लाथाबुक्क्या मारत ज्या शटरच्या गाथा होत्या, न्यायालयाच्या आवर ज्या काचा होत्या तिथं पण लोक गेले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. आणि आता संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला असून हजारो महिला त्या ठिकाणी उपस्थित आहे असून ह्याच्या आरोपीला या फाशी देण्यात यावी अशीच मागणी मालेगाव करत आहे. दरम्यान फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी आणि लवकरात लवकर या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे.
बरोबर आहे. नागरिकांनी फाशीची मागणी जी केली आहे त्याचबरोबर आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि कॉलेज ग्राउंडवर आम्ही त्याला आमच्या हाताने फाशी देऊ अशा सुद्धा संतांच्या भावना महिलांच्या आज बघायला मिळाल्या. जी मात्र संतोष, अनेक नेत्यांनी सुद्धा भेटी दिलेल्या आहेत या ठिकाणी. गिरीश महाजन यांनी सुद्धा आश्वासन दिलंय. हो बरोबर आहे. काल गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आले. त्यानंतर आज रुपाली चाकणकर देखील आले होते, मनोज जरंगे, सगळे लोक हेच म्हणतात की फास्ट ट्रॅक कोर्टात देखील चालून याचा निकाल लवकरात लवकर लावून त्या आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येईल. धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल.